हॅलो फ्रेंड्स, आय एम चंचल येवले फ्रॉम येवले अकॅडमी. फ्रेंड्स, आज तुमच्यासाठी जो टॉपिक मी घेऊन आली आहे तो सिंपल सेंटेन्सेस यामधील लास्ट टॉपिक आहे. आपण यापूर्वी 5 टॉपिक्स पाहिले आहेत. सिंपल सेंटेन्समध्ये एकूण 6 टॉपिक आहेत. त्याच्यामधील हा लास्ट आहे 6 नंबरचा टॉपिक, ज्याचं नाव आहे विल हॅव. याचा यूज आपण कसा करणार? तर आपण याचा यूज करत असतो फ्युचरसाठी. जर फ्युचरमध्ये मला सांगायचं आहे एखादी गोष्ट माझ्याजवळ असेल, फ्युचरमध्ये माझ्याजवळ, तिच्याजवळ, त्यांच्याजवळ, आमच्याजवळ, कोणाच्याही जवळ असेल इन द फ्युचर, त्यावेळेस आपण यूज करणार आहे विल हॅवचा. मग याचा यूज कशा पद्धतीनं करायचा, निगेटिव्हसाठी कसा करायचा, क्वेश्चनसाठी कसा करायचा, हे आपण या ठिकाणी पाहणार आहे. मी तुम्हाला स्ट्रक्चरच्या माध्यमातून सुद्धा सांगणार आहे, प्लस तुम्हाला ट्रिकसुद्धा सांगणार आहे सोपी, ज्या माध्यमातून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, सिंपल सेंटेन्सेस, साधे वाक्य ज्याच्यामध्ये मेन वर्ब नसतं, ज्याच्यामध्ये एखाद्याचं वर्णन असतं, स्तुती असेल, निंदा असेल, ह्या गोष्टी याच्यामध्ये असतात. याच्यामध्ये मेन क्रिया नसते, ॲक्शन याच्यामध्ये राहत नाही, त्याला आपण सिंपल सेंटेन्स म्हणतो. बघा, पार्ट नंबर 6, लास्ट नंबरचा हा पार्ट आहे. विल हॅव, माझ्याजवळ असेल. इथं आय विल हॅव घेतलं मी, माझ्याजवळ असेल. फ्युचरमध्ये आत्ताच्या नंतर जो काळ येणार आहे त्या काळामध्ये एखादी गोष्ट माझ्याकडे असेल, हे सांगण्यासाठी मी यूज करणार आहे विल हॅवचा. मग इथे नाऊन, प्रोनाऊन कुठलं पण असू शकते. चला आता आपण पाहूया याचं स्ट्रक्चर्स, सूत्रे. सूत्र काय आहे? बघा, सब्जेक्ट, नाऊन किंवा प्रोनाऊन यामधून एक येणार. या ठिकाणी सब्जेक्टच्या ठिकाणी सब्जेक्ट आपण वाक्यामध्ये सुरुवातीला घेत असतो. सब्जेक्ट नंतर घेणार आपण विल हॅव, याचा सेन्स असतो असेल. माझ्याकडे असेल, तिच्याकडे असेल, त्यांच्याकडे असेल, अशा पद्धतीनं विल हॅव प्लस ऑब्जेक्ट. पॉझिटिव्हचं हे सूत्र झालं. निगेटिव्हचं सूत्र काय आहे पहा, सब्जेक्ट विल आणि हॅव. पहिले बघा, विल हॅव पॉझिटिव्हमध्ये बघायचं, आणि हे जे दोन वर्ड आहेत इथे, या दोनच्या मध्ये आपल्याला टाकायचं आहे नॉटला. कसं? विल, नॉट आणि हॅव, अशा पद्धतीनं दोनच्या मध्ये नॉटचं ॲडिशन केल्यानंतर झालं हे निगेटिव्ह प्लस ऑब्जेक्ट. नेक्स्ट बघा, आपल्याला आता प्रश्न विचारायचा आहे, माझ्याकडे एखादी गोष्ट असेल का, तिच्याकडे असेल का, त्यांच्याकडे असेल का. त्यावेळेस मी काय करणार, विलला समोर घेणार, नंतर मग सब्जेक्ट, नंतर हॅव आणि ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी दोन गोष्टी आल्यात. या ठिकाणी विल आणि हॅव ह्या दोन गोष्टी आहेत. मग ह्या दोन गोष्टी असताना मला क्वेश्चन बनवताना काय करायचं, या दोन याच्यामधलं हेल्पिंग व्हर्ब सुरुवातीचं उचलून ठेवायचं आहे समोर. विल आणि नंतर सब्जेक्ट, हॅव जागेवरच राहणार, हॅव आणि प्लस ऑब्जेक्ट. ओके, हे झालं क्वेश्चन, व्हर्बल क्वेश्चनचं सूत्र. आता आपण निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चनचं सूत्र बघू. बघा, इथे ओंट केलं मी. ओंट का बरं आलं? विल आणि नॉट या दोन याला जर एकत्र केलं आपण तर त्याचं होते ओंट, WONT. विल आणि नॉट याचा शॉर्ट फॉर्म आहे हा. ओंट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट. निगेटिव्ह म्हटलं की त्याच्यामध्ये नॉट आलंच, बाकीचं सर्व पॉझिटिव्ह क्वेश्चन सारखं सूत्र राहते. हे झालंय स्ट्रक्चर. ओके, आता कशाच्या नंतर काय यूज करणार आहे आपण? नाऊन काही असलं, प्रोनाऊन प्लुरल सिंग्युलर काही असलं, मग त्यावेळेस काय यूज करणार आपण ते पाहू आता आपण. बघा, आय, मी, आय असेल, वी असेल, आम्ही, दे, ते, अनेक व्यक्ती असतील, यू, तू, तुम्ही, दोनपैकी काही पण असेल. मग हे असेल तरी सुद्धा विल हॅवच घ्यायचं आहे मला. आय विल हॅव, वी विल हॅव, दे विल हॅव, यू विल हॅव, ही विल हॅव, शी विल हॅव, इट विल हॅव, पीपल विल हॅव, राम विल हॅव, काही पण असो विल हॅवच घ्यायचं आहे. माझ्याकडे असेल, आमच्याकडे असेल, त्यांच्याकडे असेल, असा याचा अर्थ होणार आहे. निगेटिव्ह करताना काय घ्यायचं आहे मला, हे जे दोन वर्ड आहे या दोनच्या मध्ये मला काय करायचं आहे, नॉटला ॲड करायचं आहे. विल नॉट हॅव,
विल नॉट हॅव किंवा ओंट हॅव असं देखील होतं. पण तुम्ही जर ओंट हॅवचा यूज करू शकत असाल ते सुद्धा करता येतो इथं. ओंट हॅव, विल नॉटचा शॉर्ट फॉर्म, या दोन्ही याला एकत्र केलं मग मी ओंट हॅव. मग आय, वी, दे, यू काही पण असू द्या, आपल्याला घ्यायचं आहे विल नॉट हॅव. ओके, आता मला प्रश्न बनवायचा आहे. प्रश्न बनवताना काय, तर ज्या वेळेस मी सांगितलं तुम्हाला 2 वर्ड आले, पॉझिटिव्हमध्ये पाहायचं, 2 वर्ड आले त्याच्यातलं पहिलं वर्ड उचलून सुरुवातीला ठेवायचा. विल, आय हॅव, हॅव जागेवरच राहणार. हे दोन्ही वर्ड विल आणि हॅव दोन्हीच्या दोन्ही समोर घेऊ शकत नाही आपण, आपल्याला एकच घ्यायचं आहे, विल, आय हॅव, क्वेश्चन साइन. अशा पद्धतीने आपण प्रश्न बनवणार. विलच्या नंतर मग कुठलाही जो प्रश्न, ज्या विषयीचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे ते नाउन किंवा प्रोनाउन या ठिकाणी येणार. विल ही हॅव, विल शी हॅव, विल इट हॅव, अशा पद्धतीने. नेक्स्ट बघा, निगेटिव्ह क्वेश्चन. हे पण व्हर्बल क्वेश्चन निगेटिव्ह, ज्याचं आन्सर यस और नो यानंच देतो आपण, त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतो. मग ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो. ओके, निगेटिव्हचं पाहताय आपण आता. ओंट आय हॅव, ओंट ही हॅव, ओंट शी हॅव असं येणार. मग ओंट म्हणजे सांगितलं मी या दोन्याचं एकत्रीकरण, विल आणि नॉटला एकत्र करून मी ओंट घेतलं. मग तुम्ही असं पण घेऊ शकता, विल आय नॉट हॅव, विल शी नॉट हॅव असं देखील घेता येते. ओके, इथपर्यंत झालं. सूत्र पाहिले आपण आणि मी तुम्हाला एक ट्रिकच्या हिशोबाने सुद्धा समजून सांगितलं की याला लक्षात कसं ठेवायचं. 2 वर्ड आले तर मग क्वेश्चन करताना आपल्याला काय करायचं आहे, 2 वर्ड असले तर निगेटिव्ह करताना आपल्याला काय करायचं आहे, तर 2 वर्ड असताना निगेटिव्ह करताना त्याच्यामध्ये आपल्याला नॉटचं ॲडिशन करायचं आहे. ओके, आणि क्वेश्चन करताना काय करायचं आहे, एकाच वर्डला उचलून आपल्याला समोर घ्यायचं आहे. झाला क्वेश्चन. आत्ता वळूया आपण सेंटेन्स कसे फ्रेम करायचे याच्याकडे. बघा, पॉझिटिव्ह सेंटेन्स इथे बनवले आहेत मी. नाउन प्रोनाउन कुठलंही असो, आपल्याला माहिती आहे काय घ्यायचं आहे, विल हॅवच घ्यायचं आहे मला. आणि सेन्स काय असणार आहे, फ्युचरमध्ये एखादी गोष्ट माझ्याकडे असेल, तिच्याकडे, त्यांच्याकडे, आमच्याकडे, कोणाच्याहीकडे असेल त्यावेळेस मला घ्यायचं आहे विल हॅव. मग आय विल हॅव अ कार, माझ्याकडे कार असेल. सध्या आहे का, नाही, मी फ्युचरमधली गोष्ट सांगत आहे की माझ्याकडे कार असेल, माझ्याकडे एखादं टॅलेंट असेल फ्युचरमध्ये, ती गोष्ट सांगताना फ्युचरमधली मी विल हॅवचा यूज करणार आहे. जर सेन्स असेल, जवळ असेल असा तर. ओके, नेक्स्ट बघा, वी विल हॅव नॉलेज, आमच्याकडे, वी आम्ही, आमच्याकडे नॉलेज असेल, ज्ञान असेल आमच्याकडे फ्युचरमध्ये. बघा, यू विल हॅव मेडिसिन, तुमच्याकडे मेडिसिन असेल किंवा तुझ्याकडे मेडिसिन असेल फ्युचरमध्ये. नेक्स्ट बघा, ही विल हॅव मनी, त्याच्याकडे काय असेल, पैसे असेल. इन द फ्युचर त्याच्याकडे काय असेल, पैसे असेल. अशा गोष्टी बोलताना आपण बरेचदा अशा गोष्टी सांगत असतो. तिच्याकडे टीचिंग टॅलेंट असेल, तिच्याकडे जॉब असेल, तिच्याकडे घर असेल. ह्या गोष्टी कशा सांगायच्या, तर विल हॅवचा यूज करून आपल्याला त्या गोष्टी सांगायच्या आहेत. बघा, शी विल हॅव ज्वेलरी, तिच्याकडे ज्वेलरी असेल फ्युचरमध्ये, तिच्याकडे दागिने असतील. ओके, बघा, फ्युचरमध्ये एखादी गोष्ट असेल पॉझिटिव्हसाठी विल हॅवचा यूज आपण अशा पद्धतीनं केला. नेक्स्ट बघा, आता मला निगेटिव्ह करायचं आहे. आता मला म्हणायचं आहे माझ्याकडे एखादी गोष्ट नसेल, तिच्याकडे नसेल, त्यांच्याकडे नसेल, आमच्याकडे नसेल. मग मी काय करणार, बघा 2 शब्द आहेत, त्या 2 याच्या मध्ये मला नॉटचं ॲडिशन करायचं आहे. विल हॅव नॉट असं होत नाही, आपल्याला कसं करायचं आहे, विल नॉट हॅव 2 याच्या मध्ये. बघा, आय विल नॉट हॅव बॅड नेचर, माझ्याकडे फ्युचरमध्ये वाईट स्वभाव नसेल, बॅड नेचर वाईट स्वभाव. यू विल नॉट हॅव ॲन AC, तुझ्याकडे AC नसेल. शी विल नॉट हॅव पार्टनर, तिच्याकडे पार्टनर नसेल. ही विल नॉट हॅव बिग हाऊस, त्याच्याकडे मोठं घर, मोठं हाऊस नसेल फ्युचरमध्ये.
फ्युचरमध्ये नाही असं सांगताना मी या पद्धतीनं सेंटेन्स बनवणार. विल हॅवचाच यूज करायचा आहे, फक्त निगेटिव्ह आहे म्हणून मला नॉट टाकावं लागणार त्याच्यामध्ये. ओके, बघा आता क्वेश्चन बनवणार आपण. क्वेश्चन बनवताना काय करायचं मला तुम्हाला माहीत आहे, 2 वर्ड असले एकाला समोर घ्यायचं, एकाला जागेवरच ठेवायचं. बघा, विल यू हॅव अ स्टोरी बुक? तुझ्याकडे स्टोरीचे पुस्तक असेल का? फ्युचरमध्ये असेल का क्वेश्चन आहे. मग याचा अंदाज जर यस असेल तर हो, नसेल तर नो, असंच आन्सर येणार. त्यालाच आपण म्हणतो व्हर्बल क्वेश्चन. ओके, हे झालं. नंतर बघा, विल ही हॅव अ स्पीच? तिच्याकडे स्पीच असेल का फ्युचरमध्ये? आता सूत्रात पाहिलं तरी सूत्रात टाकून सुद्धा बनवता येते. विल सुरुवातीला घेतला आपण, सब्जेक्ट घेतल्यानंतर हॅव घेतलं, नंतर अ स्पीच हे ऑब्जेक्ट आहे. याच्यात सुद्धा तसंच सूत्रानुसार सुद्धा आपल्याला बनवता येतं. नेक्स्ट बघा, विल शी हॅव अ लॅपी? तिच्याकडे लॅपी असेल का, लॅपटॉप असेल का? बघा, विल इट हॅव फ्लावर्स? आता हे कशासाठी यूज केलं? इटचा यूज आपण करतो नॉन लिव्हिंग थिंग आणि ॲनिमल्ससाठी. मग आता फ्लावर्स म्हटलं मी, या इटचा यूज केला मी एका ट्रीविषयी, म्हणजे त्या झाडाकडे, त्या झाडाजवळ फुलं असतील का फ्युचरमध्ये? हा फ्युचरचा क्वेश्चन आहे, पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे. ओके, अशा पद्धतीचे क्वेश्चन आपण याच्यामध्ये बनवणार. आता आपल्याला बनवायचं आहे निगेटिव्ह. जसं इथे म्हटलं मी असेन का, आता काय येणार आहे नसेन का. निगेटिव्ह क्वेश्चन ओंट, विल नॉटचा ॲडिशन. बघा इथे ओंट सब्जेक्ट, हॅव आणि ऑब्जेक्ट. ओंट घेतलं मी किंवा विल यू नॉट असं देखील घेता येतं, सब्जेक्टच्या नंतर नॉटला टाकायचं. ओंट यू हॅव प्रॉब्लेम्स? म्हणजे तुझ्याकडे समस्या नसतील का फ्युचरमध्ये? निगेटिव्ह प्रश्न आहे म्हणून नसतील का, असे प्रश्न देखील आपण बोलताना विचारतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, विल ही नॉट हॅव सोल्युशन्स? त्याच्याकडे सोल्युशन्स नसेल का फ्युचरमध्ये? आपण याला असं देखील म्हणू शकतो, ओंट ही हॅव सोल्युशन्स? त्याच्याकडे सोल्युशन्स नसेल का किंवा उपाय नसेल का? फ्युचरमधला क्वेश्चन आहे. बघा, 3rd नंबरचा आहे, विल शी नॉट हॅव फ्रीडम? तिच्याकडे फ्रीडम किंवा मोकळीक नसेल का? कधी? इन द फ्युचरमध्ये. इथं आपण ओंट सुद्धा घेऊ शकतो विल आणि नॉटला एकत्र करून, ओंट शी हॅव फ्रीडम. आणि लास्ट एक्झाम्पल आहे, ओंट इट हॅव वर्क? आता या इटचा यूज कशासाठी केला आपण? एखाद्या ॲनिमलसाठी, की त्या ॲनिमलकडे वर्क नसेल का, काम नसेल का, त्यासाठी आपण घेतलं इट. ओंट इट हॅव वर्क. या ठिकाणी आपण पाहिलं एखादी गोष्ट माझ्याकडे तिच्याकडे असेन, त्याच्यानंतर पाहिलं फ्युचरमध्ये नसेन निगेटिव्ह, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन विचारले असेन का पॉझिटिव्ह क्वेश्चन, आणि नंतर पाहिलं आपण निगेटिव्ह क्वेश्चन नसेन का. अशा पद्धतीनं आपण हे सर्व फ्युचरमध्ये विल हॅवचा यूज कशा पद्धतीनं करायचा हे पाहिलं. जर तुम्हाला समजलं नसेल तर मला प्लीज कॉमेंट करा, आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा व्हिडिओ यूजफुल आहे तर तुमच्या मित्रमंडळींना, रिलेटिव्हना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.